मोदी आणि ईव्हीएम असल्यामुळे हे लोक माज करतायत असं राज ठाकरे यांनी म्हटलं। संकट नीट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले। त्यांची स्वप्न गाडण्यासाठी आपण एकत्र येऊ असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिलाय। मुंबई वाचवण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, निवडणुकीला एकजुटीने सामोरं जा। निवडणुकीच्या प्रचार सभेत अनेक गोष्टी बाहेर काढणार। कुणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका। दुसऱ्यांची वाईट स्वप्न गाडण्यासाठी तुम्ही एक व्हा। ईव्हीएम आणि मोदी असल्यानं त्यांचा माज सुरू आहे। तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं काहींचं स्वप्न असल्याची टीका बाळ नांदगावकर यांनी केली आहे। मुंबई वेगळी करण्याचं स्वप्न उद्ध्वस्त करायचे असं नांदगावकर म्हणाले। तर मुंबईचा महापौर मराठी करायचा नाही हे भाजपनं ठरवलेलं आहे असं अविनाश जाधव म्हणाले। भाजपने उत्तर भारतीयांना जास्तीत जास्त तिकीट दिली आहेत असं देखील जाधव म्हणाले। काही लोकांचं स्वप्न आहे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची। तशा प्रकारची आखणी करूनच त्यांचं सगळं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे आणि म्हणून बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत। त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आज मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे। मुंबई आपल्यापासून वेगळी करण्याचे त्यांचे स्वप्न आहेत, ते स्वप्न उद्ध्वस्त करायचे आहे आणि मुंबई मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, ती आपली राहिली पाहिजे। 60 पैकी 20 लोक जर तुम्ही अमराठी देणार असाल तर कसा मुंबईचा महापौर मराठीत बसणार आहे? यांनी जवळजवळ 30-35% वरती हे परप्रांतीय किंवा उत्तर भारतीय यांना दिलेली आहे। त्यांचं आम्ही जे सतत म्हणतोय की यांना महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायचा जो डाव आहे ना, तो अशा प्रकारचा आहे। त्याच्यामुळे मुंबईतल्या मराठी माणसाने, मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाने मग तो आज ठाकरे बंधूंसोबत उभं राहणं गरजेचं आहे। नाहीतर भविष्यात मुंबई आपल्यापासून वेगळी केल्याशिवाय भारतीय जनता पक्ष गप्प बसणार नाही। तर मुंबई पालिकेमध्ये कोण कोणासोबत लढणार हे चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मुंबईमध्ये भाजप 128 तर शिवसेना 79 जागा लढवण्यावर एकमत झालं असून उर्वरित 20 जागांवर चर्चा सुरू आहे। ठाकरेंच्या सेनेला 160 ते 165 जागा तर मनसेला 45 ते 50 जागा मिळणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 ते 20 जागा मिळणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीत कोण कुणासोबत लढणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय। मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढणार आहे। मुंबईमध्ये भाजप 128 तर शिवसेना 79 जागा लढवण्यावर एकमत झालंय। उरलेल्या 20 जागांवर अद्याप तोडगा निघालेला नाही। मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला 160 ते 165 जागा, मनसेला 45 ते 50 जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 ते 20 जागा मिळणार आहेत। जागा वाटप अंतिम झालं असल्याची माहिती मिळते। पूर्ण झालंय। यांच्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न नव्हताच ना, नाहीच आहे। कामाला लागलो आम्ही, कार्यकर्ते कामाला लागले। खरं तर उद्धवजी ठाकरे रात्री 3:30-4 वाजेपर्यंत जागे होते म्हणजे जनतेवर काही उपकार केलेले नाहीत। आज तुम्ही 3:30 वाजेपर्यंत जागलात काय, 4 वाजेपर्यंत जागलाय काय? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुमचे 12 वाजणार हे मुंबईकरांनी ठरवलेलं आहे। मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे। मुंबई महापालिकेत 165 जागांवर काँग्रेसचे उमेदवार लढणार आहेत तर 65 जागांवर वंचित बहुजन आघाडी लढणार आहे। आम्ही या युतीचं स्वागत केलेलं आहे। प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ठीक आहे, ते आमच्या बरोबर नसतील आले, किंबहुना लोकसभेला त्यांचा काँग्रेसशीच वाद होता। आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही, अपशकुन करणार। मुंबईमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। मुंबईमध्ये 100 जागा लढण्याचा निर्णय अजितदादांच्या राष्ट्रवादीनं घेतलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वतंत्र बीएमसीचा चुनाव लढणार, तर राष्ट्रवादीची संख्या वाढणार आणि राष्ट्रवादीशिवाय महापौर बसणार नाही आणि नक्कीच आम्ही जास्त कॅन्डिडेट्सना निवडून आणणार। ठाण्यातही महायुतीचं जागा वाटप जवळपास निश्चित झालंय। दोन्ही ठाकरे ठाण्यामध्ये सुद्धा एकत्र लढणार आहेत। ठाण्याचं नेमकं चित्र कसं असेल ते आपण पाहूया। ठाणे महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे।
ठाण्यामध्ये शिंदेची शिवसेना 87 जागांवर तर भाजप 44 जागांवर लढणार आहे. ठाणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली आहे. मात्र दोघांमधलं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. ठाण्यामध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार आहे तर दोन्ही राष्ट्रवादीनं स्वबळाचा या ठिकाणी नारा दिलाय. पुण्यामध्ये महायुतीचं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींची युती झाली आहे तर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली. पुण्याचं चित्र नेमकं कसं आहे ते देखील आपण पाहूया. पुणे महापालिकेत भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहे. मात्र दोघांमधलं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी 125 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 40 जागांवर निवडणूक लढणार आहे. पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यासह वंचितची युती झाली आहे पण या तिघांमधलं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही. राखी जाधवांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला असून मुंबईमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला एक मोठा धक्का मानला जातो. पराग शहांच्या उपस्थितीमध्ये राखी जाधव यांनी भाजपत प्रवेश केला. राखी जाधव या पवार गटाच्या मुंबई महिला अध्यक्षा होत्या. मतदारसंघ जो आहे त्यामध्ये विकास कामं होणे अपेक्षित आहे आणि हे होण्यासाठी माझ्या मतदारसंघांमध्ये जे माझे मतदार आहेत किंवा जे नागरिक आहेत ते माझ्याकडे वक्त झालेले आहेत आणि कुठेतरी त्यांच्या विचाराला त्या ठिकाणी मला मानणं अतिशय गरजेचं होतं आणि म्हणून त्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. माझ्या पक्षाचा जो कोणी कार्यकर्ता किंवा सिटिंग नगरसेवक किंवा माजी नगरसेवक होते जे निवडून येण्यासारखे जे सीट्स होते त्या ठिकाणी आपण उमेदवारी देऊ शकत नाहीये किंवा त्या ठिकाणी आपल्याला संघर्ष निर्माण होतोय आणि म्हणून त्या पदापासून मी राजीनामा दिला. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे. अंबादास दानवेंच्या कार्यालयामध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. संभाजीनगर पालिकेमधील जागा वाटपासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. ठाकरेंची भेट घेण्यासाठी किशोरी पेडणेकर पुन्हा मातोश्रीवर दाखल झाले आहेत. किशोरी पेडणेकरांना अद्यापही एपी फॉर्म मिळाला नाही. किशोरी पेडणेकर वॉर्ड क्रमांक 199 मधून इच्छुक आहेत. शाखा प्रमुख गोपाल खाडेंच्या पत्नी देखील 199 मधून इच्छुक आहेत. तर कोकणी मतांची धुरा भाजपकडनं नारायण राणेंच्या खांद्यावर आहे. खासदार नारायण राणे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेत. मुंबई महापालिकेसोबतच काही पालिका निवडणुकीत राणे प्रचारामध्ये उतरणार आहेत. ठाकरे गटाला शह देण्यासाठी नारायण राणेंची तोफ मुंबईमध्ये धडाडणार आहे. त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आमचे सीएम साहेबांबरोबर काही विषय होते, चर्चा होत्या. त्या बाबतीमध्ये सीएम साहेब आणि त्यांच्यामध्ये सातत्याने भेट होत असतात. नागपुरात तिकीट न मिळाल्यामुळे भाजपचे नाराज कार्यकर्ते नितीन गडकरी यांच्या घरावर धडकले होते. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा बैठकीसाठी म्हणून गडकरींच्या निवासस्थानी पोहोचले होते. या नाराज कार्यकर्त्यांनी बावनकुळेंना गाठत आपली नाराजी व्यक्त केली. तर या प्रकरणात आपण लक्ष घालणार असल्याचं आश्वासन बावनकुळे यांनी त्यांना दिलं. आम्ही अर्ध्या रात्रीतून आम्ही पलटवलं म्हणतात. साहेब प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट कशा देताय साहेब? एका प्रभागातून 2-2 सीटा बाहेरून चालल्या सर. मग कार्यकर्त्यांचं काय होईल? प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट द्यायचं असेल पाय तुटला कार्यकर्ता काय करेल? पाय फ्रॅक्चर असताना देखील आम्ही काम केलं साहेब. साहेब तो फॉर्म भरून राहील ना साहेब. प्रभाग 15च्या दोन्ही महिला चेंज करा. प्रभाग 15 मध्ये दोन्ही आमची सगळ्यांची विनंती आहे. भेटलो काहीच नाही बोलले. सर दोन्ही महिला चेंज करा तुम्ही प्लीज. हो मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते. उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची मातोश्रीच्या बाहेर गर्दी झाली आहे. अंजली सूर्यवंशी यांना धारावीमधून उमेदवारी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज मिळावा म्हणून मातोश्रीच्या गेटच्या बाहेर त्यांनी आंदोलन केलं. आई वडिलांचे फोटो हातात घेऊन अंजली सूर्यवंशी यांनी आंदोलन केलं आहे. उद्धव साहेबांवर आम्हाला खूप विश्वास आहे की ते अंजली राजेंद्र सूर्यवंशी आणि सुनंदा सूर्यवंशी आणि राजेंद्र सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करून अंजली राजेंद्र सूर्यवंशीला त्यांनी नगरसेवकाचं एक तिकीट दिलं पाहिजे, एक उमेदवारी दिली पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. बाकी आमची काहीच अपेक्षा नाही. बस फक्त आई वडिलांसाठी आमचा काही स्वार्थ नाही. माझ्या आई वडिलांची शपथ, आमचा काही स्वार्थ नाही खरंच.
विभागाचे त्यांचे आशीर्वाद सोबत आहे आणि ही लढाई जोशात शिवसैनिक लढतील आणि विजय संपादित करतील याचा मला विश्वास आहे. त्यांच्या या विश्वासाला मी खरंच पात्र ठरेन आणि माझा हा प्रभाग क्रमांक 135 भरघोस मताने विजयी होऊन महानगरपालिकेवर भगवा फडकवेन. पक्षासाठी एकनिष्ठ काम करतो. मोर्चा असून दे, आंदोलन से भरारीने पुढे असते. मी कुठलेही फोटो काढा मीडियामधून, प्रत्येक मीडियामध्ये फोटो, मारामारी असून दे, मोर्चा असून दे, कुठेही असून दे, मी पुढे असते. मग जेव्हा पक्षाला काही देण्याची वेळ ते कार्यकर्त्याला, तेव्हा का डावळलं जातं? हा माझ्यावरती झालेला पक्षाने केलेला अन्याय आहे. आज आमचे कुटुंब प्रमुख म्हणून मी आज साहेबांवर विश्वास ठेवून मी काम केलेलं एवढी वर्ष, आणि जर असा अन्याय होत असेल तर इथेच थांबावं लागेल मला. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतं. माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर यांना पुन्हा तिकीट देण्यास स्थानिकांनी विरोध केलाय. प्रभाग 193 शाखा समन्वयक रुणाल लाड, शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी त्यानंतर राजीनामा दिलाय. मनसे सरचिटणीस नेहाल जाधवांकडून पक्षाचा राजीनामा देण्यात आलाय. उमेदवारी जाहीर करताना पक्षाने विचारात न घेतल्याचा जाधवांचा आरोप आहे. वॉर्ड क्रमांक 192 मधून उमेदवारी न दिल्यामुळे स्नेहल जाधव नाराज आहेत. दरम्यान वॉर्ड क्रमांक 192 मधून मनसेच्या यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर भाजप आणि शिंदेंच्या सेनेचे नेते दाखल झाले आहेत. अमित साठम, उदय सामंत, प्रकाश सुर्वे शिंदेंच्या भेटीसाठी गेले. मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर आहे. मागाठाणेमधील जागा भाजपला दिल्यामुळे सुर्वे नाराज झाले. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार. शेवटी सर्वांनाच समाधान आम्ही देऊ शकत नाही. आशिष शेलार यांची पण भेट घेतली, समाधान झालंय का आणि जागा मिळतात का तुम्हाला हव्या त्या? बघू, अजून फायनल नाही होईल. बेस्ट फॉर होप फॉर बेस्ट. मुंबईवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. विकास कामं करण्यासाठी महायुतीची सत्ता आणायची आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. महापौर हा मराठीच असला पाहिजे, याबद्दल कुठेही दुमत नाही. आणि एकंदरीत विजयाच्या दिशेने अंतिम पाऊल आम्ही आता टाकतोय. ती आपण पाहूया. तर पुण्यामध्ये कमी जागा वाट्याला येत असल्यामुळे सेना पदाधिकारी नाराज आहेत. 25 जागांची मागणी मात्र भाजपनं 15 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. पुण्यामध्ये स्थानिक पातळीवर युतीचा तोडगा निघाला नाही. आणखी 5 जागा वाढवून मिळाव्यात अशी मागणी सेनेकडनं करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे या संदर्भातला आता अंतिम निर्णय घेणार आहेत. मध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीमधील पक्ष एकवटले आहेत. रखडलेल्या 13 जागांचा तिढा सुटल्याची सूत्रांची माहिती आहे. पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जागा वाढवून देण्यात आल्याची माहिती आहे. आणि आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. शिंदेंच्या शिवसेनेच्या अक्षय ठाकूर यांची घरवापसी. जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. कळव्यामधील प्रभाग क्रमांक 24 मधून ते निवडणूक लढवणार आहे. जळगावमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवाराला अश्रू अनावर झाले. प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या कलाबाईंना अश्रू अनावर झाले. प्रभाग 10 मध्ये ठाकरेंच्या उमेदवाराने अर्ज भरल्यामुळे इथे नाराजी आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 4ही उमेदवारांनी इथे अर्ज भरल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आलाय. तसंच करतो तो. मागच्या वेळेस मी त्यांनी तसंच केलं माझ्याशी आणि आता बी तसंच करतो. मी एक्सपेक्ट तसं कोणीच नाहीये. तुम्ही अजूनही पुढे आशावादी आहेत, काही चमत्कार होईल, तुम्हाला एबी फॉर्म भेटेल? छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे. युतीचा प्रस्ताव घेऊन आमदार संजय केणेकर संजय शिरसाटांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. महापालिका निवडणुकीसंदर्भात युती आणि जागा वाटपासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा झाली. जिल्हा प्रमुख काल रात्री दोन्ही शिवसेना भाजपाची कोर टीमची बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व प्रभागावर अंतिम चर्चा झाली. त्यांची जी प्रथम मागणी होती 47 जागेंची आणि भाजपने 41 घ्यावे हा त्यांचा प्रस्ताव होता. त्या पूर्ण पहिल्या प्रस्तावावर चर्चा झाली. त्या चर्चेअंती बऱ्याच
प्रभागांवर प्राबल्य असलेल्या उमेदवारावर चर्चा झाली आणि अंतिम खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूच्या संमतीने संख्या आणि उमेदवारांची चर्चा होऊन एका निश्चित जागेपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्याचा प्रस्ताव काल झालेल्या दोन्ही जागेंचा प्रस्ताव तयार करून त्यांच्या बोलण्याप्रमाणे जी काल बैठक यशस्वी झाली त्या बैठकीचा अहवाल आणि ठरलेल्या जागेचा सुनिश्चित केलेल्या जागेचा प्रस्ताव आज आम्ही त्यांना आणून दिला। त्या पद्धतीने थोडेफार मायनर एखादे प्रभाग असे मागे पुढे करण्याचा विषय चालला आणि त्यामुळं आता घोषणा युतीची करण्याची आमच्याकडे अधिकार नाहीये। ते अधिकार पालकमंत्री अतुल सावेंकडे आहे। त्यामुळे तो प्रस्ताव फक्त देण्याकरता जे रात्री दोन्ही बैठकीमध्ये दोन्ही पक्षाच्या कोर टीमनी संमत केलेला प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दिला। निश्चितपणे योग्य जागेवर दोघांच्याही योग्य जागेवर निश्चिती झालेली आहे। त्याची चर्चा पूर्णपणे सफल झालेली आहे आणि या सफल चर्चेचा घोषणा करण्यासाठी आता फक्त युतीची घोषणा राहिलेली आहे आणि त्यामुळे तो प्रस्ताव दिलेला आहे। नवी मुंबईमध्ये शिंदेची शिवसेना स्वबळावर लढणार आहे। किशोर पाटकर यांनी असं म्हटलंय। शिवसेनेच्या किशोर पाटकरांकडून नवी मुंबईत स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे। युती होताना दिसत नाही, आम्हाला डावललं जातंय। शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी हा आरोप केलाय। मला दिसत नाही आणि आम्हाला जर असं डावललं जाते तर आम्हाला तरी कुठे इच्छा आहे त्यांच्यावर जायची। आले तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या स्वबळावर लढू। मग आता तुम्ही स्वबळावरती लढणार? 100% लढणार। मग आम्ही नाही लढायच्या, लढणार आम्ही आणि जिंकणार पण। खरं तर 111 उमेदवार आहे, मग एबी फॉर्मचं वाटप कधी करणार आहे? ते कदाचित उद्यापर्यंत होईल। शिवसेना अशीच वाटप करते नेहमी। आमचे 111 उमेदवार रेडी आहेत, सर्वांचे फॉर्म भरून रेडी आहेत, स्क्रुटनी करून झालेले आहेत। वेळ आली तर स्वबळावर लढू आणि जिंकू पण। भाजपचं असं देखील म्हणणं आहे की काही आम्ही अजून वेळ मागितलेला आहे, ते देखील प्रस्ताव पुन्हा एकदा आमच्याकडे देणार आहे। तुम्ही पुन्हा काही प्रस्ताव देणार आहात का आज? नाही देणार। म्हणजे आम्ही सोबळावरती समजायचं शिंदेची शिवसेना नवी मुंबई महानगरपालिकेसाठी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून 194 मधून निशिकांत शिंदेंना तिकीट देण्यात आलेलं आहे। मनसेच्या संतोष धुरी यांना या ठिकाणी तिकीट देण्यात आलं नाही। प्रभाग क्रमांक 194 मधून संतोष धुरी इच्छुक होते। शिंदेंच्या समाधान सरवणकर यांना निशिकांत शिंदे टक्कर देणार। निशिकांत शिंदे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू आहेत। नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार का याविषयी शंका आहे। महायुतीमध्ये भाजपला एकटे पाडण्यासाठी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती होते। थोड्याच वेळामध्ये घोषणा होणार आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, नाशिकमध्ये शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र येणार? निकिता, नाशिकमध्ये महायुती फिसकटली हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। पुढच्या काही वेळात या ठिकाणी त्याची घोषणा देखील होऊ शकते। अजितदादा यांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना या दोघांनी मिळून भाजपला आता एकटं पाडलेलं आहे। नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या दोघांची युती होणार आहे आणि हे दोघं पक्ष जे आहेत ते आगामी महापालिका निवडणुकीला सामोरं जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्याचप्रमाणे शिंदेच्या शिवसेनेची आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची चर्चा सुरू होती, बैठका सुरू होत्या, मात्र तोडगा निघालेला नाहीये। 45 जागा आणि सन्मानपूर्वक जागा आम्हाला जर दिल्या तर निश्चितपणे युती करू असं शिवसेनेकडनं सांगण्यात आलं होतं। मात्र आज तागायत या संदर्भात कुठलाही निर्णय जो आहे तो झालेला नाहीये। दुसरीकडे इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आता वेळ कमी असल्या कारणाने इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरायला देखील सुरुवात केलेली होती आणि त्यामुळे हा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। निखिला, धन्यवाद चंदन एकूणच माहितीबद्दल।